माहूर गडावरील श्री आनंद दत्तधाम आश्रम येथे अधिक मास निमित्त आयोजित करण्यात आलेल्या चूलबंद धोंडे जेवण महापंगत महाअन्नदान कार्यक्रमास भूमाता फाउंडेशन ब्रिगेडच्या संस्थापिका अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी उपस्थिती लावत कार्यक्रमाचे शुभारंभपूर्वक सुरुवात केली। आश्रमाचे मठाधीश राष्ट्रसंत साईनाथ महाराज वसमतकर यांच्या पुढाकारातून दरवर्षीप्रमाणे यंदाही अधिक मासानिमित्त महाअन्नदानाचे आयोजन करण्यात आले असून 17 मे ते 15 जून दरम्यान महिनाभर हा उपक्रम चालणार आहे। राज्यभरातून येणाऱ्या भाविक भक्तांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या चूलबंद धोंडे जेवण महापंगत कार्यक्रमाचा हजारो भाविक लाभ घेणार आहेत। यावेळी बोलताना तृप्ती देसाई यांनी साईनाथ महाराज यांच्या सप्तसूत्री कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या महिला सक्षमीकरणाच्या कार्याचे विशेष कौतुक केले। आजच्या लुटारू व भोंदूबाबांच्या युगात समाजासाठी प्रामाणिकपणे कार्य करणारे साईनाथ महाराज यांच्यासारखे युग पुरुष निर्माण होणे कठीण आहे। त्यांचे सामाजिक, धार्मिक व महिला सक्षमीकरणाचे कार्य उत्तरोत्तर प्रगती करो अशी प्रार्थना त्यांनी भगवंत चरणी व्यक्त केली। अधिक महिन्याच्या सुरुवातीलाच महापंगत पर्व म्हणजे मी बऱ्याच अन्नदानाच्या कार्यक्रमाला जात असते, परंतु एक महिना हजारो लोकांना अन्नदान करणं मला वाटतं ते वसमतकर महाराजच करू शकतात। आज या अन्नदान अन्नछत्राचं उद्घाटन माझ्या हस्ते झालं। खरं तर माझं फार मोठं भाग्य आहे की तुम्ही त्या उद्घाटनाला मला बोलवलं, कारण अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि ते दान माहूरच्या रेणुका मातेच्या चरणी म्हणजेच 3.5 शक्तीपीठापैकी एक पीठ असलेलं जे दैवत आहे तिथं तुम्ही ते सुरू केलंय। आणि आजच्या या मठामध्ये येताना मी जेव्हा आत आले, मठामध्ये कुठेही गेल्यावर फक्त देवाचे फोटो असतात। आपण जर इथं बघितलं तर इथं सगळे समाज सुधारकांचे फोटो आहेत, म्हणजे अगदी राजमाता जिजाऊ मासाहेब असतील, अहिल्यादेवी होळकर असतील, आमचे सेवालाल महाराज असतील, प्रशांतजी राठोडीकर। प्रत्येक 15 फेब्रुवारीला मी सेवालाल महाराजांच्या जयंतीला असते आणि पुण्यामध्ये जिथं जिथं जयंती सुरू होते तिथं तिथं आवर्जून मला बंजारा समाज बोलवतो। आणि मी सेवालाल महाराजांनी जे काम केलेलं आहे, त्यांनी त्यावेळेला जो स्त्री पुरुष समानतेचा संदेश दिला किंवा बसवेश्वर महाराजांनी दिला आणि त्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढे गेलो। त्यामुळं महाराज जे समाज सुधारक म्हणून तुम्ही काम करताय, खरं तर त्या कामाची पावती म्हणूनच आज एवढा भक्तगण इथं आलेला आहे। या अन्नदानाच्या कार्यक्रमाला आपण मला बोलवलं, हा कार्यक्रम आपण महिनाभर सुरू ठेवताय। मी अधिक महिन्याला पुरुषोत्तम मास म्हटलं जातं, देवाचा महिना म्हटलं जातं। अधिक महिन्यात प्रत्येक मंदिरामध्ये देवाला दर्शनाला लोक जातात। थोडंसं काही दान देता आलं तरी फार मोठं पुण्य केल्यासारखं वाटतं आणि तुम्ही तर कायमस्वरूपी हे पुण्य करताय। तुमचा आशीर्वाद असाच सगळ्या भक्तांवर आणि आमच्यावर सुद्धा राहू दे एवढं मी सांगते। कार्यक्रमास मंत्रालयीन सनदी अधिकारी प्रशांत राठोड, शिवसेना उबाठा नांदेड जिल्हा प्रमुख ज्योतिबा खराटे, नगराध्यक्ष फिरोज दोसाणी, कैलास गोरठेकर, नानाभाऊ गोरठेकर, जवाहरलाल जयस्वाल, अनिल वाघमारे, संजय घोगरे, जयकुमार अडकिने, विनोद भारती यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी तृप्ती देसाई यांना भेटण्यासाठी महिला मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले। कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिक्षक परिषदेचे माहूर तालुका अध्यक्ष शेषराव पाटील यांनी केले। भाविक भक्त व नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली। माहूर येथे संपूर्ण चूलबंद असं महिनाभर जे आहे त्या अधिक महिन्याचं अन्नदानाचं काम जे आहे ते आनंदधाम आश्रमाच्या माध्यमातून वसमतकर महाराज आणि त्यांच्या भक्त परिवाराने आयोजित केलेलं आहे। अन्नदान जे आहे ते आपण एकदा केलं तर कितीतरी पुण्य मिळतं, परंतु वर्षभर इथं अन्नदान सुरू असतं। या महिन्यात तर संपूर्ण चूल बंद करायला सांगितलेली आहे। हजारो लोक याचा लाभ घेणार आहेत आणि या अन्नदानाच्या माध्यमातून खूप चांगला संदेश, एकतर सगळे एकत्र येतात, सगळ्या
सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र येणार आहे. ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे भरपूर आहे, भरपूर लोक श्रीमंत आहेत, पण ज्यांच्याकडे काहीच नाही, ज्यांना खायला मिळत नाही, त्यांचा मात्र एक एक अन्नाच्या कणासाठी जो आहे तो संघर्ष सुरू असतो. आणि सगळ्या गरीब असेल, मध्यमवर्गीय असेल, सगळ्याच भक्तांसाठी हे अन्नदान असणार आहे. त्यामुळे या अन्नदानाचं उद्घाटन माझ्या हस्ते झालं. हे महिनाभर जे अन्नदान सुरू राहणार आहे त्या सगळ्या कार्याला मी त्यांच्या शुभेच्छा देते. जे आहे त्याची नेमणूक पण केलेली आहे. आणि कीर्तनाच्या माध्यमातून अनेक गोष्टी ज्या आहेत त्या प्रबोधनात्मक कीर्तनकार सांगत असतात. साईनाथ महाराज वसमतकर हे जे आहे ते महिला सबलीकरणावर किंवा महिला सक्षमीकरणावर ज्या पद्धतीनं प्रबोधन करतात त्या प्रबोधनाची सध्या गरज आहे. तालुक्यात गावागावात अशी प्रबोधनं होणं गरजेचं आहे. खैरातसारखी प्रकरणं बाहेर येत असतात, अनेक बंधू प्रकरणं बाहेर येत असतात, पण चांगले महाराज याच्यामध्ये बदनाम व्हायला नको. आणि म्हणूनच साईनाथ महाराज वसमतकर यांच्यासारखे प्रबोधन करणारे जर महाराज असतील तर निश्चितच भक्तांनी त्यांचं स्वागत करणं गरजेचं आहे. संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।